नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 4 महिन्यात घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिले होते. त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये महापालिका निवडणूक होणार हे निश्चित मानले जात आहे. उद्धव ठाकरे या निवडणुकीसाठी मनसेसोबत युती करण्यासाठी ते सकारात्मक आहेत. मनसेने देखील या युतीसाठी प्रतिसाद दिलाय. त्यामुळे भाजपला ही निवडणूक अवघड जाईल असे मानले जात आहे. दरम्यान मुंबई महापालिकेसाठी भाजपने अंतर्गत सर्व्हे केला होता. या सर्व्हेचे निष्कर्ष आता पुढे आले आहेत. सर्व्हेनुसार भाजपने 227 जागा असलेल्या मुंबई महापालिकेमध्ये 150 पेक्षा अधिक जागा लढणे फायद्याचे आहेत. त्यामुळे मोठे यश मिळू शकते. त्यामुळे महायुतीमध्ये लढत असताना मित्रपक्षांना कमी जागांवर समाधान मानावे लागू शकते. विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून आपल्याकडे 40 माजी नगरसेवक आहेत. तसेच निवडणुकीआधी आणखी इन्कमिंग होणार आहे. त्यामुळे 100 जागांवर ते दावा सांगण्याची शक्यता आहे. उद्धव राज ठाकरे एकत्र आले तर काय होईल याचा अंदाज देखील सर्व्हेमध्ये घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे भाजपला मोठा धक्का बसेल असे मानले जात असताना सर्व्हेतील अंदाज नेमका उलटा आहे. राज आणि उद्धव यांच्या युतीचा कोणताही परिणाम भाजपवर होणार नाही. भाजप 150 पेक्षा अधिक जागा लढवून ठाकरे बंधूंवर सहज मात करतील असा निष्कर्ष लढण्यात आला आहे. याविषयी एका मराठी वृत्तवाहिनीने देखील वृत्त लिहिले आहे. विधानसभा निवडणुकीआधी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते. मात्र तारखी देखील महायुतीमध्ये त्यांनी कमी जागा लढाव्या लागल्या. भाजपने सर्वाधिक जागा लढल्या. आता मुंबई महापालिकेत देखील शिंदेंना छोट्या भावाच्या भूमिकेत जावे लागणार आहे. भाजपने 150 पेक्षा अधिक जागा लढण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शिंदेच्या वाट्याला कमी जागा येण्याची शक्यता आहे. मात्र ठाणे महापालिकेत शिंदेसाठी जास्त जागा सोडून भाजप येथे छोट्या भावाची भूमिका निभावणार आहे. राज-उद्धव एकत्र येण्याच्या चर्चांबाबत मनसेकडून सावध पावले उचलण्यात येत होती. मनसेतील कोणताही नेता यावर स्पष्ट बोलत नव्हता. मात्र मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी उद्धव ठाकरेंसोबत युतीबाबत मनसे पावले पुढे टाकत असल्याचे संकेत दिले आहे. 2017च्या युतीच्या फसलेल्या निर्णयानंतर मनसेकडून सावध पावले उचलली आहेत.